बहुत बढ़िया मैक्स सर, अच्छा सफर रहा। बड़ी कमबैक की आपकी जरूरत थी और मुझे लगता है गोली हमने आज, आप गोली भी मार के जाओगे, सब कुछ लेके जाओगे आज। आज गोलियां की बारिश होगी कोपरा में खास करके। बड़ा अच्छा देखिए, पिछले 2-3 टूर्नामेंट से संघर्ष लगातार करते जा रहे थे और खास करके इनका संघर्ष आज इस मैदान पर है, बड़ा पीक्सों के साथ कंप्लीट होता हुआ। खासकर कोपरोल के मैदान पर भी देखिए 12-12 किंग में वेलकम उसाड़ने में। हाँ ये चलिए, अब गोलियां की बरसात देखिए यहाँ पर भी होने लगी। पहला गेंद के पर आता हुआ 4 रन, इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुराया भाई, दिल तो चलाया यहाँ पर। क्या बात है संतोष दादा, फिर देखिए बात करेंगे। पहले देखिए नगर सेवक है और सही बताए मैक्स सर कि हारने के बावजूद भी देखिए जितने वाले के गले मिलते हैं, ये बड़ा दिल होना है भाई यहाँ पर से। और देखते हैं यहाँ पर से हमारे डीजे जी तो बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर से आज टूर्नामेंट के देखिए यहाँ पर अंतिम नाइट, अंतिम समय यहाँ पर बहुत अच्छा सभी ने साथ दिए। रॉकस्टार ने जिक्र किया यहाँ पर से पूरी ऑर्डन जैसे लेकर हमारे कमेंटेटर पैनल से लाइव है। और खास करके देखिए संदीप सर, मैंने जिक्र किया जब संदीप पाटिल को बैक टू बैक 2 विकेट मिला था, बैक टू बैक। देखिए संदीप पाटिल सर रायगढ़ समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष, देखिए हमें भी अभिमान है जहां पर 200 के आसपास देखिए कमेंटेटर, जिस चेहरे को देखकर कमेंट्री की शुरू की थी, ये देखिए आ गया भाई बड़ा हिट यहाँ पर। कहते ना आखिर तुझे आना है, जरा देर लगेगी। हंगामा मेहनत है कि रायगढ़ पर बड़ा अच्छा लगता है। मैच 2 ओवर नहीं खेला जाता है, आखिर तक 4 ओवर का मुकाबला देखने को मिलता हुआ और ये मजा आता है कि पूरी परफॉर्मेंस, पूरी अपना जलवा, अपना मेहनत दिखाने का। हाँ इस बार भी खींचा है देखिए, फील्डर से दूर आता हुआ देखिए यहाँ पर 4 रन यहाँ पर। और दूसरा चौका, पहला चौका देखिए यहाँ पर पहली गेंद पर आया और उसके बाद देखिए आखिरी गेंद के पर 4 रन आता हुआ। इसको देखिए जाकर पहुंचा पर 17 रन और आज तारीफ है इनके भी होना चाहिए। कारगोबट्टी में हम अक्सर जिस तरह से हर्षद ने बल्लेबाजी की है और उस फॉर्म को देखिए लगातार चला रहे हैं यहाँ पर। फिर से एक बार अच्छा शुरुआत, टीम का स्कोर 17। पहला ओवर देखिए कंप्लीट हुआ पर 17 रन बना है, लेकिन सभी भी देखिए 18 गेंद आना बाकी यहाँ पर। नितिन दादा की देखिए मेहनत, सपना मैक्स सर 7-8 साल पहले उनके एक दिन के टूर्नामेंट हुआ था यहाँ पर और वो बात दादा ने मुझे याद दिलाई पिछले साल टूर्नामेंट में। तभी मैंने बताया था कि ये चेहरे पे ऐसा जादू है कि एक दिन ये बहुत बड़ा प्रतियोगिता 5 या 6 दिन का दिखेगा। और पिछले साल उन्होंने ये बातें मुझे याद दिलाए कि बाबू साहब ने ये बात बताए थे 7-8 साल पहले मैंने। और सचिन दादा देखिए इनके बंधुराज बिस्तापुर इन्होंने भी छोड़ दिए क्योंकि इनके पास पैसे की कमी नहीं थी सचिन दादा बुर, लेकिन हमने क्रिकेट की जो मोहब्बत लगन थी आप लोगों की और छोड़ना पड़ा यहाँ पर से। और ये देखिए चौका आता है यहाँ पर, बड़ा अच्छा काम यहाँ पर। रन जितना छोड़ दो तो भाई सेकेंड इनिंग में आपको फायदेमंद पड़ेगा, क्योंकि नेहरू टीम ने पिछला मैच में दिखाया था का लगता है लौट कर वापस नहीं आएंगे, तो ये टीम के सामने जितना भी बड़ा टोटल रखो भाई शायद मुश्किल बना देंगे। लेकिन इनके पास कॉन्फिडेंस है ना मचिंद्र सर, जो केपीसी ट्रॉफी में उन्होंने खेले थे
और वो कॉन्फिडेंस इस साल उन्होंने हर टूर्नामेंट में दिखाई है। सामने कितना भी टोटल आने दीजिए, लगा नहीं था भाई। यहाँ पर वाइट देखे एक्स्ट्रा से रन आता हुआ प्रवीण सर के पाल। ये देखिए फोर व्हीलर से नहीं कार्य करियर में देखिए बहुत सारे देखिए बाइक भी जीते और उन्होंने आखिरी फाइनल नाइट में देखिए केपीसी ट्रॉफी में पासा पलटा 70 रनों का इनिंग्स से। और वो भी देखिए बात करेंगे मैक्स सर जब पर सुपर 6 का मैच में वो स्क्वायर कट खेलना चाहते थे यहाँ पर हाँ डीजे जीतू कमाल के आपने मार डाला भाई, आपने आपके डीजे ऑपरेटिंग से यहाँ पर सभी को हिला डाला। टोटल की बात करेंगे बहुत बढ़िया देखिए हमारे स्कोरों ने भी अच्छा। सौरभ देखिए बात करेंगे एक बंगाल टाइगर सौरभ गांगुली, ये सौरभ टाइगर के जैसे डटे भाई यहाँ पर लेकिन बल्लेबाज देखिए ये भी डटे गेंद को रुका यहाँ पर पैर से गेंद को रोकते हुए भाई यहाँ पर। नहीं पैर का भी बड़ा एक अच्छा कमाल रहता है। 14 साल 117 दिन के बाद मेसी का सपना पूरा हुआ था मैक्स सर, और 2022 में जब फीफा वर्ल्ड कप जीते थे 14 साल 117 दिन इंतजार करना पड़ा। अगर आज हम 2-4 टूर्नामेंट हार जाते हैं तो फिर चर्चा बहुत होने लगता है। देखिए कितना साल वेट इंतजार करना पड़ा फीफा वर्ल्ड कप जीतने के लिए। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए नंबर 24 रन बना है, तैयार यहाँ पर वो खींचा देखिए यहाँ पर मार डाला सारा का सारा झोपड़ी भी चला डाला। मेरा मोहम्मद तक डीजे पाला तो भी तोड़ दे डीजे का ताला। डीजे थांबा। ओ ये देखिए फिर से खींचा भाई यहां से, ऊंचाई ली है, लंबाई की कमी हो गई भाई यहां से। अच्छा कम भाई देखिए दिखाते वहां से आता अला बाबूराव, आता अला बाबूराव। डीजे टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 30 रन और पहला देखिए सफलता हाथ लगता हुआ बड़ी मछली यहाँ पर मैक्स सर बात करेंगे, खास करके हर्षद ठाकुर तारीफ सराहना करना चाहेंगे निश्चित रूप से। नितिन दादा हमारे समा दादा पूरी मैनेजमेंट स्वर्गीय जीवापुरी स्मृति चषक देखिए इस टूर्नामेंट में उन्होंने बहुत देखिए शान शौर्य से इस काम को निभाए और सफलता भी शोर मचाती हुई यहाँ पर और खास करके एक बड़ा देखिए रिकॉर्ड यहाँ पर टेनिस क्रिकेट को उन्होंने दिखाया भाई यहाँ पर कि जोड़ है जिस तरह से आज बनाए। खासकर कमेंटेटर के देखिए 5 कमेंटेटर से संदीप पाटिल सर देखिए बहुत बढ़िया देखिए एंकर की भूमिका, लेजेंड एक्सप्रेस अनुभव और तलोजा नाइट में फिर से आपको जोड़ी दिखेंगे। देखिए A1 जोड़ी की कामना सबसे पहले तलोजा नाइट से देखिए चर्चा में होने लगा और मैक्स सर आपने दिखाया पूरी दुनिया को टॉस बॉक्स का काम भी तलोजा नाइट से मुझे लगता है और दर्शकों के बीच में भी जाकर घूमकर इंटरव्यू ये आपने दिखाया। निश्चित रूप से पिच रिपोर्टर की काम ये भी आपने दिखाया यहाँ पर संदीप पाटिल सर के साथ साथ। जब भी देखिए वो नाइट की याद आती है टेनिस क्रिकेट की दुनिया में चर्चा, और एक ही चर्चा होता था तलोजा नाइट पिंदर नाइट, 2 जुमा पे रहती थी कि अगर हम तलोजा ना जीते तो पिंदर जीतना है, ये रहता था। सुनील पाटिल सर तभी हम छुप छुप के आते थे कमेंट्री सुनने के लिए कभी कभी, वो भी मैं बता देता हूँ। हाँ रिक्शा में बैठकर रुमाल बांध के, तभी नए नए चेहरे थे, डर लगता था कोई बुला ना ले भाई, डर भी लगता था इतनी बड़ी टूर्नामेंट में कमेंट्री कर पाऊंगा या नहीं। नहीं सभी मत रुलाओ सुनील सर, और बहुत बेपनाह मोहब्बत आप लोगों के निश्चित रूप से। और स्कोर की बात करेंगे 34 से सोना निकल रहा है कोयला के खान में, ये तो हमने सुना था, लेकिन महाराष्ट्र के देखिए दिल वो जो प्यार है भाई। मैक्स सर जब गुजरात से मैं आया मम्मी ने मुझे कॉल किया, बेटा गुजरात में सफर कैसा रहा, कैसा प्यार रहा। मैं बोला पैसा भी अच्छा मिला प्यार भी मिला, लेकिन महाराष्ट्र के जैसे नहीं, यहाँ लोग गोद में बैठाते हैं। क्या बात है नहीं जो है वर्ड देखिए आज तक मैक्स सर मैंने, आज संदीप सर ने भी, और खास करके बड़ी हिस्ट्री के बारे में मेरे आप लोगों को पता है, बहुत सारे रॉकस्टार भी, और अच्छा उन्होंने केपीसी ट्रॉफी में साथ दिया और शायद कंट्रोल नहीं हो पाया, कोई बात नहीं। जो मोहब्बत पिछले 3-4 सालों से अब टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 34 रन। नहीं मैक्स सर देखिए मैं भी हमेशा कहता हूँ महाराष्ट्र ने मुझे बहुत प्यार दिया, लेकिन कितना प्यार दिया मुझे भी अंदाजा नहीं था।
और उस दिन इमोशनल के साथ मुझे पता समझ में आया कि इतनी मोहब्बत, इतनी प्यार। ओ ये चलिए भाई बात करेंगे यहाँ पर से ड्राइव। देखिए यहाँ पर से मेरे घर वालों ने भी कहा कि लाइफ में आपने कभी इतना नहीं रोए। तो चलिए हम मैच की बात करेंगे। फाइनल मुकाबला है, थोड़ा समय आया जिक्र कर लिया, लेकिन मैच की बात ये करना बहुत जरूरी हो जाता है जब फाइनल मैच की बात आती है। टीवी ऑन है, टीम का स्कोर देखिए 35 रन है, लेकिन सभी भी आने वाली इस ओवर की। देखिए यहाँ पर गेंद बची है भाई 4 है। वो खिंचा देखिए, ऊंचाई ली है और लंबाई भी लेकर जाता है यहाँ पर से उआना 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 गर्शेस। धन्यवाद धन्यवाद टीजे, कमाल का टाइमिंग। देखिए पर ब्राह्मण की बोली एक ही 47 के गोली पावरफुल है। टीम का स्कोर देखिए 41 तक पहुंचता हुआ। दूर रखा है, लेकिन देखते हैं कितनी दूर है भाई। बैटिंग टीम ने यहाँ पर टीआरएस लिया, यहाँ पर अंपायर कॉल फेयर डिलीवरी। क्या बात है, बात करेंगे हमारे। देखिए चीतों ने भी अच्छा साथ दिया है, क्या रात आई है और न जाने कौन सी यहाँ पर मंजर लाई है। अक्सर बात करेंगे वाह क्या रात आई है और फाइनल की देखिए मंजर आई है। और टीशर्ट जूतों में देखिए यहाँ पर क्या खूबसूरत है। नहीं लगातार देखिए उन्होंने बड़ा डम डम किए भाई यहाँ पर से। अंपायर कॉल देखिए यहाँ पर पेड डिलीवरी था, लेकिन इस तीसरे अंपायर देखते हैं यहाँ पर है। चलिए बात करेंगे यहाँ पर से बॉलर देखिए सामने आए, जिसके कारण पेड डिलीवरी रहेगा, लेकिन रिबू आपके पास रहेगी। रिबू नहीं आपके पास है, रिबू आपके पास डीआरएस रहेगा, क्योंकि गेंदबाज सामने आ गए और जिसके कारण जो कैमरा के एंगल से गेंदबाज सामने आए थे, लेकिन अंपायर के। और उसके बाद हल्के हाथों से यहाँ पर खेलते हुए पहला रन लेंगे यहाँ पर, दूसरे के लिए यहाँ पर भागना चाहते हैं। एक रनों से देखिए यहाँ पर शांत है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 42 रन। क्राउड दर्शक देखिए मजा लेंगे। मैच आने वाला देखिए टू नाइट है, टीम नाइट के किरोली, उसके पास सीधा तलोजा नाइट है। क्राउड के लिए देखिए बात करेंगे आने वाला, मुझे लगता है यहाँ पर 8-9 फरवरी के बाद है, उसके बाद क्रिकेट की। और खींचा यहाँ पर देखिए, ऊंचाई ली यहाँ पर, लंबाई की कमी, कमाल का कैच देखिए यहाँ पर। और खास करके देखिए बात करेंगे यहाँ पर बाहुबली रॉन्ग कैच लेते हैं यहाँ पर। और मेरे के देखिए पर दर्शक क्राउड डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा। आ जाना 365 दिन के बाद फिर से पिंदर के मैदान आ जाना। क्या बात है, लंबे समय के बाद है फिर से एक बार पिंदर का देखिए इतिहास से हो सकता है आगे और भी नाइट दिख सकता है। अंकुश सेठ, उत्तम सेठ, बहुत बहुत देखिए ऐसे चेहरे हैं। हाँ देखिए सुनील सर भी बड़े खुश हैं भाई यहाँ पर भांजे। क्योंकि फॉर्म कभी भी देखिए बात करेंगे टेम्पररी रहता है, क्लास परमानेंट रहता है। वो माँ का सपना था परमानेंट के, मेरे करण अर्जुन आएंगे, भला ही आएंगे, तेरे गली में थोड़ा देर हो जाए और जरूर आते यहाँ पर देखिए वाइट गया जापा। आज खास करके कुपरा में जश्न का रात होगी, जो भी समय रहेगा, क्योंकि मैक्स सर पिछले बहुत सारी मैचेस से संघर्ष कर रहे थे, झगड़ रहे थे, लगड़ रहे थे, और आखिर में देखिए यहाँ पर ट्रॉफी का रहा था वहां।
लेकिन फाइनल तक एक मौका भी था, कोई बात नहीं। और ये देखिए खिशा भाई यहाँ पर आएंगे तेरे गली में, चाहे थोड़ा देर हो जाए, लगाएंगे चौके छक्के, चाहे उम्र कैद की जेल हो जाए। मुकाबला चलता हुआ सफलता देखिए यहाँ पर शोर मचा रही है, बड़ी कामयाबी देखिए मैक्सर इतना राहत हो चुका है। और जहां पर देखिए हर टीमों के तारीफ के फूल बांधा रहा। डिसिप्लिन क्रिकेट ये बहुत बड़ा अच्छा, जहां जहां पेनल्टी की जरूरत रही वहां पर भी दिया गया, और जहां जहां थोड़ी सी एडजस्ट करने की थी वहां पर एडजस्ट भी किया गया, चाहे यजमान टीम लीजिए चाहे मेहमान टीम लीजिए। और पूरी देखिए यहाँ पर मैनेजमेंट की जितनी भी सराहना किया जाए काबिल तारीफ है। और आज मजा आता हुआ निश्चित रूप से 49 पर 2 है, और अभी भी देखिए आने वाला 5 गेंद बचा है। मैक्स सर देखिए हमारे साथ सेकेंड इनिंग में जुड़ेंगे। वो खिंचा रहेगा बरा, ऊंचाई तो लिया है, लंबाई देखते बरा, वो लंबाई रुका है भाई यहाँ पर। व्हाट अ फील्डिंग, क्या कमाल की फील्डिंग देखिए। देखेंगे यहाँ पर अंपायर चेक करना चाहते हैं पर टिम्बा बोमा, छोटा कद छोटा हाइट बड़ा फाइट है, और रॉकस्टार भी एक नाम बड़ा कमाल का ढूंढते हैं, टिम्बा बोमा, अनिल टिम्बे सर। और वो कहते हैं मुझे बड़ा अच्छा लगता है जब आप टिम्बे बोमा बोलते हो ना, मुझे एनर्जी आता है। और इनका भी एक जमाने की कौन बल्लेबाजी भूल सकता है, अभी वो देवीजा बड़ा में पेट्रोल पंप बन चुका है, उस मैदान पर इन्होंने आतंक मचाए थे। उस समय यूट्यूब लाइव नहीं था अनिल टिम्बे सर, तभी मैं भी कमेंटेटर नहीं था, तभी कंपनी में जॉब पे जा रहा था। टिम्बा बोमा जिन्हें देखिए बात करेंगे आज, बहुत बढ़िया टीम लाजवाब। लेकिन सुनील पाटिल सर देखिए चेक किया जा रहा है, पूरी फैमिली देखिए क्रिकेट में आज मुरबी टीम देखिए कहीं ना कहीं यहाँ पर इस मैदान पर अच्छा रिकॉर्ड, इतिहास बड़ा फाइट हुआ, टिम्बोली टीम जीता, और उसके बाद टिम्बोली नेरे के बीच में जो मुकाबला रहा, वो कहते ना भूतो ना भविष्य, इसलिए बात करेंगे ना मैक्स सर, एक क्रिकेट जिंदा है, आज भी है, कल भी, आने वाला वक्त में भी रहेगा। चलिए यहाँ पर बात करेंगे, सुनील पाटिल सर बता रहे हैं यहाँ पर एप्पल सेफ है भाई, बहुत बढ़िया देखिए हमारे सेफ है बिल्डर्स। मैक्स सर आपने अच्छी बात बताई, जब मैंने जिक्र किया पिछले मैच में टीम का स्कोर पहुंचा है 51 के, इंटेलिजेंट वो नहीं होता जो स्कूल में टॉप हो, इंटेलिजेंट होता जो अपना लाइफ में टॉप हो। सचिन रमेश तेंदुलकर 10वीं फेल देखिए बात करेंगे सचिन रमेश तेंदुलकर, और बड़ा अच्छा लगा मैक्स सर ये सुन के, हम भी 10वीं फेल हैं लाइफ में, देखिए थोड़ा टॉप में आए लेकिन स्कूल में नहीं। तो चलिए बात करेंगे यहाँ पर मैच की बात करेंगे, अगर समय मिलेगा तो मैक्स सर बता दूंगा स्कूल में क्यों टॉप में मैंने नहीं रहा यहाँ पर से। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 53। 10वीं का एग्जाम था, 2 महीना एग्जाम था, लेकिन मेरा ट्यूशन क्लास ने बोला कल अगर मैच खेलने गया तो क्लास पे आने का नहीं, रात भर नींद नहीं आया, दूसरा दिन क्लास बंद, मैच। और वो मैच देखिए यहाँ पर देखने को मिलता हुआ, ओ माय गॉड, एक ही हाथ में रुकता हुआ। अगर आज क्या कमाल के देखिए भाई यहां से, अगर आज ठाकुर का आत्मा भी इस मैच को देख रहा होगा, सोचता होगा काश गब्बर भी मेरा एक हाथ छोड़ दिया होता, कम से कम एक तो ग्रामीण मैच खेल लिया होता। क्या एफर्ट था, लाजवाब था यहाँ पर से। ये देखिए हमारे दर्शक हैं, बकचिके हैं, यही तो सच्चे रहते हैं भाई, भला 2 घूंट ज्यादा पी लेते हैं लेकिन टीम का साथ नहीं छोड़ते हैं। समाधान की आर्मी देखिए, बकचिकी भाई, मजा आया गाने से। चलो अजीबो नहीं काउंटी, पूरा फाइनल पर्यंत रो। तो चलिए पूरे फाइनल ओ खींचा देखिए बड़ा हिट है,
AK-47 चरण मंडे मेरा बड़ा काम है, एक पल भी ना आराम है, जुमरात जुम्मे को क्या करूं, ओ जुमरात जुम्मे को क्या करूं भाई, जीना मेरा हराम है, शनिवार सो रिजम तोड़ गया। देर से आओ बाबा देर से माफी चाहेंगे दर्शक, थोड़ा सा एंटरटेनमेंट कर लिए, लेकिन टीम का स्कोर देखिए बना है पर 60 रन जीत के लिए 60 रन बनाए जीत के लिए 61 की जरूरत है। और सबसे पहले देखिए बात करेंगे फिर से एक बार सभी नितिन दादा, सचिन दादा, देखिए हमारे कल्पेश, हमारे समा, परवाना, पूरी मैनेजमेंट है, और उसके साथ संदीप सर, हमारे रॉक स्टार भी देखिए जयेश भोसले सर भी आज है, मचेंद्र पाटिल सर, सभी का आभार मानना चाहूंगा। पर हमारे WTC लाइव है, और उसके साथ साथ देखिए हमारे अंपायर, तीनों अंपायर ने भी अच्छे काम है और क्राउड ने भी अच्छा साथ दिए हैं। लेकिन मैक्स सर कहते हैं ना, हाँ इसके साथ देखिए हमारे बात करेंगे सेकेंड इनिंग, प्रदीप से ठाकुर कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे, चिंगो चिंगो मोठ्यांना राऊंड दे मागे जरा, प्रदीपचा आता लगन करा, क्योंकि अभी भी शादी के बंधन में जाने वाले हैं। कोई बात नहीं प्रदीप, अगर आप गाली भी दोगे ना मैं ताली बजाऊंगा, क्योंकि महाराष्ट्र ने इतना प्यार दिया है कभी मैं नाराज नहीं होऊंगा। लेकिन वापिस रोना नहीं, वो निकल गया। और बाबूशाह, दशरथ पाटिल का फोन आया था अभी अभी मेरे को कि 1 तारीख को मैं बाबूशाह का इंतजार कर रहा हूँ, तो जबरदस्त मजा आएगा किरौली नाइट में, फाइनल में जुगलबंदी है दोस्तों, आना ना भूले 1 तारीख को किरौली के मैदान के ऊपर। हेलो चेक, हेलो चेक, थैंक यू सो मच बाबूशाह, थैंक यू सो मच संदीप पाटील सर, आणि थैंक यू सो मच रॉकिंग जीवाईच्या स्मरणाचा सुरू असलेल्या स्पर्धांमध्ये शेवटच्या टप्प्यात 48 संघांचा सहभाग, 46 संघ स्पर्धेत बाहेर फेकले गेले आणि सामना क्रमांक 47 वर आपण पाहतो मात्र जिंकणं फार महत्वाचे मित्रांनो, कारण उद्या चर्चा होणार की जीवा स्मरणात ट्रॉफी कोणी उचलली, उद्या चॅम्पियन कोण बनलाय ह्याची चर्चा होणार, त्यामुळे हा सामना सर्वात मोठा आहे तुमच्यासाठी। तर उद्या प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक एसटी स्टँडला आणि प्रत्येक रिक्षा नाक्यावर क्रीडा विषयामध्ये फक्त एकच चर्चा, जीवा भोईर स्मृती चषकाचा मानकरी कोण याची चर्चा आहे। त्यामुळे हा सामना सर्व विसरा, सर्व चुके विसरा आणि ह्या सामन्यामध्ये जिवंतपणा, जीव लाभा करा, सामना फार महत्वाचा आहे। यामध्ये आपण सामना करणार नितीन भोईर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ग्रामस्थ मंडळ पेंदर या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय, यांच्या माध्यमातून यशाच्या शिखरावरती यशाची गाथा सांगणारी पुन्हा एकदा स्पर्धा पाहायला मिळाली। 2013चा प्रवास सुरू झाला तो मात्र निरंतर राहिला आणि ह्याच त्या पेंदरगावच्या आठवणी आता मात्र आपण आज या क्षणाला त्यांना निरोप देणाऱ्या सामन्यानंतर तदनंतर पुन्हा 365 जण याच नगरीमध्ये आपण भेटणार आहोत। जिवाईच्या स्मरणार्थ सन्मानचे आमचे लाडके व्यक्तिमत्व समाधान भोईर म्हणजे बंधू प्रवीण भोईर यांना स्पर्धेसाठी 1.5 लाख रुपये आणि भरपूर मान्यवर सर्व आमचे संतोष भोईर असतील त्यांनी संपूर्ण मंडपाची सोय आमच्यासाठी, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय आता क्षणाचं विलंब न करता या महत्वपूर्ण लढतीकडे जिंकण्यासाठी गरज होती 61 धावांची, पाता 7 धावांचा डोंगर उभा केला, रात्र वैराची वाजतात ते 2 वाजून 50 मिनिटं आणि सामना आता फक्त 4 षटक राहिले। 48 संघ या स्पर्धेमध्ये 46 संघाचा गाशा गुंडाला गेलाय, फक्त 2च संघ या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी सज्ज बघायचंय। गोलंदाज
तयार, फलंदाज तयार, शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर विकेट किपरच्या मागे, फाईन स्लिप आणि लेग स्लिप ऑन साइडला पहिला चेंडू मात्र बोलावण्याचा प्रयत्न झाला, फलंदाज डॉट चेंडू पाहायला मिळाला. डॉट यू मैदानावरती प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये प्रचंड डिसिप्लिन या स्पर्धेत तुम्हाला पाहण्यात डिसिप्लिन, त्यानंतर त्या या स्पर्धेत कन्सिस्टन्सी, सातत्य 2013 नंतर, त्यानंतर तुम्हाला डेडिकेशन, समर्पण भरपूर पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. अशी प्रचंड लोकप्रिय स्पर्धा आपण या स्पर्धेचा आज मात्र समारोप करत. ऑन साइडला फक्त दिशा देशला पुढे सरकलाय, फार बेगाने बॅकअप करून दुसऱ्या चेंडूला पिकअप करेल, रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो, तोपर्यंत थोडासा उशीर झाला फलंदाजांना. सिंगल डबाच्या धावसंख्येला आकार दिला, ज्या नेरा संघानं आज टेंबिली संघाला पराभवाचा धक्का दिला आणि क्रीडा विश्व हलवून सोडलं, तो क्रीडा क्षेत्रामध्ये कामगिरी करणारा नेरा संघ बघायचं कशी कामगिरी करेल. जीवा 11 नेरा, जीवा 11 जीतू, जय हनुमान नेरे वर्सेस आपण सामना पाहतो. जय हनुमान खारकोपर बघायचं, खारकोपर संघाने देखील आज आपली भरपूर मोठी छाप सोडली. पहिला सामना अचंबित करणारा जिंकला, मोठ्या संघाला धक्का देईपर्यंत पोहोचला प्रवास, थक्क करणार होता. मात्र हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे, ही ट्रॉफी तुमची वाट पाहते, चॅम्पियन बनणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे सामना कोण जिंकणार या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याची स्पर्धा आपण पाहणार आहोत. ओ जबरदस्त गोलंदाजचा ट्रेमेंडस अटॅक आला, चित्र पुढे सरकलाय, मात्र त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू विसरेल, ग्रीप करेल, तोपर्यंत विकेट किपर थोडासा गाफील राहिला आणि त्याचा फायदा घेतला. फल वेगाने एकदा पुढे गेले, सिंगल डबलने फार काय होणार नाही संदीप सर, कारण जिंकण्यासाठी तब्बल तुम्हाला 61 धावा कुठायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15चे सरचे काम ठेवायचे आहे, त्याला सिंगल डबलने काम चालेल. गोलंदाज मी खरोखरच कौतुक करेन ज्याबद्दल गोलंदाजचा अटॅक पाहायला मिळतोय. विशालचा आपण पाहतोय, विशाल करतला आपण पाहतोय, आणि WTC राहुल सर तुमच्या संपूर्ण टीमचे देखील मी आभार व्यक्त करेन. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट दाखवला स्पर्धेमध्ये आणि स्पर्धा घराघरापर्यंत पोहोचवली. ऑन साइडला वॉट अ शॉट, क्लाइम्स डॉग हा चेंडू निघून गेला सीमा पलीकडे, पहिला घनागती प्रार चौकार. सचिन मोरेने ही स्पर्धा गाजवली, तर सचिन मोरे मैदानावरती अवे फ्रॉम बॉडी केल्याच्या पुढे सरकलाय, मिडविकेटला बॅकअप चांगलं विसरले, टेकी करेल, वाटतं थ्रो, खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. ही ग्रामीणचा दर्जा आहे, हा ग्रामीणचा स्तर तुम्हाला दाखवलं, स्टँडर्ड आणि लेवल मेंटेन केला जातोय. त्यांची अचूक फेकी, त्यांची मनगटी ताकद आणि त्यांचा एक्झॅक्टली डीप मध्ये येणार थ्रो, हे ग्रामीणचं नेहमी वैशिष्ट्य राहिलंय. त्याला ग्रामीण क्रिकेट केलं नेहमी म्हटलं तर एक धावेला आकार दिला जातो. चौकानंतर कमबॅक केल्यानंतर विशालनं एकूण धावा दाखवतात, एकूण वायाच्या वेगाने येत असताना धावसंख्येत धावफलकावरती येतात, त्या धावसंख्येत धावफलकावरती स्कोर ऍड होतोय आणि आता कॅप मध्ये टीमांचा सुंदर वापर केला, दुसरा चौकार. कधी फक्त 11 जेव्हा फलंदाजी केली खारकोपर संघाने त्यांच्या पहिल्या षटकामध्ये धावा 17, दुसऱ्या षटकामध्ये 17, तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि शेवटच्या स्लॉगर मध्ये 18 धावा कुठे, अशा पद्धतीनं 7 धावा कुठे 61 धावांचा मोठा खरतर प्रवास केला नेराज संघाविरुद्ध. बघायचं आहे ज्या नेराज संघाने 73 धावा 5 चेंडू शेष राखून तो सामना जिंकलाय, तो ह्या ट्रॉफीला उचलणार का, की खारकोपर उलव्या परिसरामध्ये, उलव्या नोड मध्ये जे सध्या प्रगतीचं शहर म्हटलं जातं, उंच बऱ्यागेनं शहर म्हटलं जातं, कारण दिवा पाटील विमानतळ अगदी जवळ आहे आणि त्या नगरीमध्ये ट्रॉफी जाणार की मात्र ही ट्रॉफी नेरा विभागाची चर्चा भरपूर होणार मैदानावरती. एकूण धावा 11 धावांसाठी जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे, येणारे 18 चेंडू आणि गरज होती 50 धावांची. व्हॉट अ मॅच. मी संदीप पाटील सरांचं देखील कौतुक करेन, संपूर्ण मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये 48 संघांना एकत्रित करणं, त्यांचे लॉट्स करण्यापर्यंत मॅनेजमेंट आणि कॉमेंटेटर स्कोरपर्यंत मॅनेजमेंट केलं, त्यांचं देखील उद्याच्या अंतरावर मी आभार व्यक्त करेन. ना बॅक टू क्रिकेट येणारे 18 चेंडू आमचे कल्पेश करून असतील, सर्वांचं मनापासून आभार. एक जबरदस्त लेखनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. सूचित केलाय, कॅप्टन केल्याचा प्रयत्न सरकलाय, टीमचं षटक संपल्यानंतर बंदिश सर्कल रेषेत संपलं, वाऱ्याच्या वेगाने खारकोपर संघ चेंडूवरती पोहोचतो. कर या संघामध्ये सर्व नवतरुण तुम्हाला पाहायला मिळतात, फार कमी खेळाडू ज्यांचं लग्न झाले, अविवाद भरपूर पाहायला मिळतात, त्यामुळे त्याचा जोश जुनून तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ट्रॉफीकडे चुकून मुकून पाहतात, कारण ही ट्रॉफी जिंकायची आहे. 48 संघाचं स्वप्न या स्पर्धेमध्ये होतं, या ट्रॉफीला उचलायचंय, मात्र एवढी सोपी ट्रॉफी नाहीये. जर या ट्रॉफीला जिंकायचं असेल तर खूप काही करावं लागेल तुम्हाला माहिती होती. सगळ्या वाऱ्याच्या वेगाला पुढे जाते, एकूण धावा 12, गडी आबाद एक नाहीये, मात्र सुरुवात तेवढी मोठी नाहीये, कारण जिंकण्यासाठी 61 धावा कुठ्याच्या मैदानावरती. गोलंदाज तयार, शॉट ऑफ लेन, हॅमर केला, चेंडूला उंची जास्त, लांबी ही जास्त, शतक जज करत त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय, पहिला षटकार.
अनागती षटकार, पहिला षटकार, शॉट ऑफ लेन, अजून एक पिकअप स्ट्रोक, वॉट अ शॉट, खावकराच्या डोक्यावर फेकून दिलाय, अजून एक मोठा फटका षटकार. भरपूर बदल झाला पेंदर गावामध्ये देखील. पेंदर गावाला आम्ही यायचं तेव्हा रेल्वे क्रॉस करायचो, आता आम्ही ब्रिज वरनं आलो. जबरदस्त बदल पेंदर गावामध्ये पाहायला मिळाले. 23 धाफलकावरती सामने देखील भरपूर वेगाने फेरबदल होतात, कारण पहिल्या षटकामध्ये 11 आणि आता आले 12-23 धाबा. हे ब्लॉकाचा चेंडू खोदून काढलाय, जज करतो त्याच्या अवाक्यामध्ये टारला स्ट्रोक सीमा पलीकडं जाण्या अगोदर फलंदाजांना हा झेल टिपला, फलंदाज बाद. पहिला धक्का 23 वरती परतावा लागेल आणि संघाला मोठा धक्का. चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी केली. 24 वरती लागणारा पहिला धक्का मैदानावरती. आमचे रॉकिंग कॉमेंटेटर खूप खूप धन्यवाद. तदनंतर आमचे बाबूशाह चिंगो आणि आमचे रायगड ब्रिगेड असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आमच्या समेत त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. 24 धावा दाखवत होती, पहिला धक्का मैदानावरती लागला. बघायचं खारकोपर संघ सामना जिंकून या स्पर्धेमध्ये विजयाचा गुलाल उधळणार का, की त्याला साथ देणार, मात्र त्याला कमबॅक करणार तो मात्र नेरे संघ. बघायचं आहे ज्या नेरे गावानं आम्हाला चांगला क्रिकेट समालोचक दिला, आमचे सांगर मांडवकर सारखा. बघायचं तो हा सामना या नेरेगाव संघ जिंकणार का. वॉन चालू केल्याचा प्रयत्न करायचा होता आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का 24 वरती बेधक्का. झोपू नको रे मित्रा, झोपला तर संपला. येणारे चेंडू 13 आणि 24 धावा दाखल करते. 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अंदाज 24 येणारे समीकरण 13 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 37 रिक्वायर्ड, 13 balls. So let's see who will become of the champion of this tournament. 48 teams have participated in the tournament. Who will become a champion of this tournament? So it's a big question. We are so excited. In last 17 days, we want answer right now. And after 30 balls, you will get answer. Who will become a champion of this tournament? So welcome back everyone. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि गरज 37 धावांची अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. प्रचंड शिस्त स्पर्धेमध्ये डिसिप्लिन स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली. 13 चेंडू आणि गरज 37 धावांची. अजूनही ट्रॉफी खुणावते दोन्ही संघांना. राऊंड विकेट ऑन साइड ला फक्त शॉर्ट ऑफ करण्याचा मिळणार ते एकच धाव. एका धावाने फारसा बदल होणार नाहीये. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज तब्बल 36 धावांची. ज्या जीवा 11 नेरे संघाने आम्हाला पाण्याची मागणी, क्या बात आहे. एवढ्या रात्री देखील पाणी प्यावा. यास 3 वाजलेत. सुनील दादा झोप आणि मात्र 2 षटकं आपल्याला थांबायचे आता फक्त. बघायची ट्रॉफी कोण उचलणार या ऐकूया आपण जितोच्या माध्यमातून सुमधुर संगीत. 12 चेंडू 36 धावा. मला वाटत की येणारे 15 दिवस झोपू शकेल, मात्र बघायचं नेरे संघाने ती स्वप्न दाखवले. बघायचं खारकोपर संघ जिंकण्याच्या समीप आहे. ट्रॉफी दोन्ही संघांना खुणावते, मात्र येणारं षटक तुम्हाला सांगेल की ट्रॉफी कोण उचलणार. नेरे विभागामध्ये ट्रॉफी जाणार की विल्वे नोड मध्ये. ज्या विल्वे नोड मध्ये सिल्वर ट्रॉफी आताच झाली, बघायचं त्या नोड मध्ये ट्रॉफी जाणार का. येणारे चेंडू 12 आणि 36 धावांची गरज. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करेन. आमच्या प्रेक्षकांना मला भरपूर या स्पर्धेमध्ये साथ दिली, अक्षरशः उदंड प्रतिसाद दिला. डोक्यावरती स्पर्धा घेतली.
घेतले त्यावेळी तुमचं नितीन बोर आणि ग्रामस्थ मंडळ पेंदर यांच्या वतीनं मनापासून आभार. आमचे डीजे मास्टर असतील, आमचे सर्व स्कोरर, अंपायर, त्यानंतर आमचे WTC राहुल सर यांची संपूर्ण टीम, या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला भरपूर चांगलं सहकार्य आणि विशेष सहकार्य आमचे संदीप पाटील सर रागेगिरी असोलचे अध्यक्ष, त्यांचे देखील विशेष आभार. येणाऱ्या चेंडू 12-36 धावांची गरज आहे. 18 धावांची प्रत्येक गरज आहे. षटका मागे म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला भरपूर धावांची गरज आहे. बघायचं आहे सामना क्लोज आहे, एन्काउंटर काफी क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि फायनलचा सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. तुम्ही एवढ्यापर्यंत काय जिंकला धारलात हे महत्वाचं नाहीये, फायनलचा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. कारण उद्या मी मगाशी देखील सांगितलं होतं चॅम्पियन बनणं फार महत्वाचं आहे. ही ट्रॉफी तुम्हाला कोण आवते 48 संघांमध्ये. बघायचं कोण बनेगा चॅम्पियन. 12 चेंडू 36 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना, शेवटच्या मुमेंटला चेंडूचा बॅटचा प्लेस ओपन केल्यामध्ये चेंडूला फक्त टोलेबाजी करत असताना आणि मिळणार ते एकच धाव. सिंगल डबल फारसा फरक पडणार नाहीये. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. ज्या खारकोपर संघानं पहिल्या सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन दाखवलं, ज्या नेरज संघाने दुसऱ्या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन दाखवलं, या दोन नामांकित संघांमध्ये सामना बरबादोय. दोन्ही संघ संतुलित आहेत, दोन्ही संघ बॅलन्स संघ आहेत, त्यामुळे सामना फार चांगल्याची अपेक्षा बाळगतोय. येणारे 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. थोडासा वेळ कमी का खारकोपर संघ प्लीज. आम्हाला काही हरकत नाही, आमचा जॉब आहे, आम्ही रात्रभर कॉमेंट्री करू, मात्र आयोजकांना उशीर होते. कर 7 रात्री ते लगातार जागले त्या स्पर्धेमध्ये. चला कर त्यासाठी केला होता. आता शेवटचा क्षण गोड व्हावा, क्षण गोड झालाय. स्पर्धा यशाच्या शिखरावरती पोहोचली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला उदाहरण आलेली स्पर्धा 48 संघाची स्पर्धा आता मात्र शेवटच्या टप्प्यात येते. येणारे चेंडू आता 11 आणि 35 धावांची गरज आहे. चॅम्पियन बनणारी ट्रॉफी, ही चमचणारी ट्रॉफी कोण उचलणार आणि या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोण लावणाऱ्याची उत्कंठा. हो बॅडमिंटन मध्ये स्ट्रॉंग अपील. यस इट इज गुड डिसिजन अंपायर इन फ्रंट ऑफ मिडल स्टंप आणि फलंदाज बाद. यस इज कोण कोणाला वाकवणार, मात्र गोलंदाज सध्या फलंदाजांना वाकवतात. गणेशटी त्यावेळी समीकरण बनले 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. मित्रांनो मी मगाशी देखील म्हटलं होतं की सर्वांचे लाडके डेप्युटी मिनिस्टर आपल्याला सोडून गेले. खूप मोठी महाराष्ट्राला लागणारी मात्र आता खूप मोठी पोकळी निर्माण झाली. जेव्हा महाराष्ट्रामध्ये चांगले नेते निर्माण झाले तेव्हा आपल्याला सोडून गेले. त्याला महाराष्ट्र पुन्हा पोरका झालाय. आम्ही स्वर्गवासी अजित पवार दादांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय. येणारे चेंडू 10 आणि 35 धावांची गरज आहे. चला 12-12 आकडा आठवला. 12-12 हा शरद पवार साहेबांचा वाढदिवस. 12-12 बघायचंय. 12 आणि 12 बारामती. चला बघायचंय 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. पेंदरची ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधणारी स्पर्धा. पेंदरची ट्रॉफी म्हणजे सर्वात चांगली स्पर्धा या परिसरात तुम्हाला संबोधली जाते आणि लवकरच तुम्हाला तलोजा नाईट टुर्नामेंट सर्वात मोठी ट्रॉफी तुम्हाला पाहिजे. 12 वर्षानंतर पुन्हा एकदा कमबॅक तलोजा स्पर्धेमध्ये. येणारे चेंडू 10 आणि 35 धावांची गरज. गोलंदाज तयार. हो व्हॉट अ हिट. नाईस झालं स्मॅश हिट. मात्र लॉंगरला बॅकअप चांगल्या ऑनराच्या मध्ये मिळणार ते एकच धाव. एका धावेने काही होणार नाहीये. त्यामुळे समीकरण बदलला. 9 चेंडू 34 धावा. जेवढ्या सिंगलला धावा येतील तेवढा खारकोपर आपली पकड मजबूत करेल या ट्रॉफीवरती. त्याला विसरू नका नेरे संघ फार मोठमोठ्या संघाला पराभवाचा धक्का दिलाय, मात्र खारकोपर संघ फार मोठा संघ आहे. त्या संघाला पराभवाचा धक्का देणं फार कठीण झाले मैदानावरती. बघायचंय नेरा संघ कमबॅक करणार का. 9 चेंडू 34 धावांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस क्षणाला गोलंदाजाला, कारण डावकरा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज असे 2 फलंदाज शैलीदार मध्ये ते पाहायला मिळतात. त्यामुळे सातत्यानं चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. येणार चेंडू धाव 34 धावांची गरज. हो कट करण्याचा प्रयत्न जज करतो. पॉइंटला फलंदाज बाद. अजून एक धक्का. येणारे चेंडू 8 आणि तब्बल 34 धावांची गरज.
4 गडी बाजूला आतापर्यंत 8 चेंडू 34 आता मात्र खारकोपर संघाचं संगणकाचं लक्ष ट्रॉफीकडे लागलंय. ट्रॉफी खुणावते की काय त्याला, ज्या नेहरू संघानं आम्हाला पराभवाचे धक्के दिले मोठमोठ्या संघाला स्पर्धेमध्ये. तर मित्रांनो, जो संघ सेकंड येतो ना, सेकंड लास्ट म्हणजे निश्चित दुसऱ्या क्रमांकाचा, तो सर्वात दुःखी संघ असतो. कोपरा संघ तिसरा क्रमांक मिळवून देखील भरपूर खुश आहे. मात्र जो फायनल मध्ये संघ असतो ना आणि जो हारतो ना, तेव्हा त्याच्यापेक्षा दुःखी संघ मी आतापर्यंत माझ्या करिअर मध्ये कधीच पाहिलं नाहीये. तर त्यांना खूप जड वाटते. दुसरा क्रमांक, हो, गुड डिलिव्हरी, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, यू आर अ सुपर डिलिव्हरी, देयर इज नो चान्स फॉर द रन, दॅट्स अ सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज होती 34 धावांची. नेहरू संघाच्या हातात ट्रॉफी निसटते की काय हा प्रश्न पडला सर्व प्रेक्षकांना. कारण ज्या नेहरू संघाने टेंबुली संघाला 73 धावांचा जो पराभव केला 5 चेंडू राखून दणदणीत विजय, एकही सिंगलला डबल करता षटकार आणि चौकाराला प्रत्युत्तर दिलं. तो संघ शेवटच्या टप्प्यात संघर्ष करतोय. पहिला चेंडू वाईट पाहिले गेला, समीकरण लगेच बदलणार. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 33 धावांची. जर येणाऱ्या चेंडू षटकार आला किंवा चौकार आला तर मात्र नेहरू संघाचा अस्तित्व टिकेल, अन्यथा संदीप सर ट्रॉफी निसटेल त्यांच्या हातात शेवटच्या क्षणाला. गोलंदाज आता मात्र रिदम मध्ये चूक करतोय. हरकत नाही, रात्र आहे आपल्याकडे, वाजले ते 3 वाजून 5 मिनिटं, हरकत नाहीये. चला, वेळ आपल्याकडे आता आम्ही काही करणार नाही आहोत. पण शेवटचा सामना, शेवटचा षटक असणार आहे. त्याच्यानंतर 7 चेंडू गरज होती मात्र 33 धावांची. मजा आली संदीप सर. हो, ऑन साइडला जस्ट आनंद डिले करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये व्हॉट अ शॉट, चेंडू लॉंग लेग जमीन निघून गेलाय. पाहता पाहता सीमा पलीकडे चौकार. दहा चेंडू आणि 29 धावा. बघायचं शेवटचं षटक, ज्या नेहरू संघानं जो मगाशी पराक्रम दाखवला तो पुन्हा होणार का पराक्रम संदीप सर? कारण इतिहास एकदाच बनतो, वारंवार बनणारे इतिहास नसतात. बघायचं जो इतिहास नेहरू संघानं आम्हाला दाखवला 2026 मध्ये जीवा स्मृती ट्रॉफी मध्ये, तो इतिहास पुन्हा घडवणार का? येणारे चेंडू 6 आणि गरज होती 29 धावांची. खारकोपर संघात उशिरा पोहोचला खरा मैदानावरती, मात्र काय प्रदर्शन दाखवलं, परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी. नेहरू संघाने देखील चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. मात्र मला आठवण झाली संदीप सर साऊथ आफ्रिकेची. साऊथ आफ्रिका आतापर्यंत विश्वकप जिंकू शकला नाहीये. प्रत्येक सामना जिंकतो मात्र फायनलचा सामना हारतो. याचं कारण आहे हाऊ टू ट्रिमेंडस प्रेशर. हे हँडल करता आलं नाहीये. तुम्हाला प्रेशर पाण्याचं हँडल करता आलं पाहिजे. कदाचित नेहरू संघाला जमलं नाहीये. अजूनही वेळ आहे त्यांच्याकडे. येणारे चेंडू 6 आणि 29 धावांची. खारकोपर संघानं प्रचंड प्रेशराईज केलं, सुरुवातीपासून प्रचंड दबाव टाकला आणि या सामना त्यांच्या बाजूला झुकवला. आतापर्यंत पकड मजबूत केली या ट्रॉफीवरती. बघायचं आहे 7 चेंडू 29 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये लॉगॉनला भिडकावून देणार चेंडू. जज करते त्याच्या वाक्यामध्ये आहे की नाहीये पाहणं गरजेचं असणार आहे. जरा झेल असेल, चेक केला जाईल तर मात्र नेहरू संघाचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकेल मे बी. आणि जर षटकार असेल तर काहीतरी अपेक्षा अजून पाहायला मिळतील. बघायचं सुनील सर आमच्या इथे तिसऱ्या पंचाचं काम पाहतील ऑन टीव्ही अंपायर. बघायचं टीव्ही अंपायर निश्चित. बघायचं टीव्ही अंपायर आता हा निर्णय त्यांच्याकडे गेला संदीप सर. तर मागच्या काही दिवसामध्ये क्रिकेट, मागच्या काही वर्षामध्ये क्रिकेट विकसित झालाय. तंत्रज्ञानाचा भरपूर आधुनिक वापर करतो आपण. त्यामुळे ट्रान्सपरन्सी, ज्याला पारदर्शकता म्हटलं जाते, ती प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि पारदर्शकता आपण तपासणार आहोत, अगदी जवळून तपासणार आहोत. बघायचं झेल टिपला की नाहीये. चांगलं स्टेज केलं, शतक पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक विशाल तिथे होता, तर विशाला कारनामा करू शकतोय. उंची त्याची भरपूर चांगली आहे. त्यानं बॉडीला स्ट्रेच केलंय हवेमध्ये स्वतःला स्ट्रेच करत असताना. आणि बघायचा झेल टिपला की नाहीये. सुनील सर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील ऑन द लाईन किंवा बिफोर लाईन.
फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. सुरुवात चुकली तर शेवट चुकतो आणि शेवट चुकला तर हाती निराशा येते आणि चित्र आपण पाहतोय स्पष्ट चित्र अजूनही पाहायला मिळतं. येणारे चेंडू 5 आणि गरज 29 धावांची. 13-37 12-36 समीकरण थोडंसं मागणं वाटतं मैदानावरती. नाहीये अगोदर बॅटचा पेस ओपन केलाय, फलंदाजाला बीट केलाय आणि मिळणार ती फक्त सिंगल. लेग बायचा पंचदेश रावत धावसंख्येवर आता 5-4 चेंडू आणि गरज आहे 28 धावांची. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. कारण पेपर वरती पॉसिबल नाहीये. 4 षटकार जरी आले तर होणार 24, 28 होणार नाहीये. त्यामुळे ही ट्रॉफी मे बी विलबे नोट मध्ये जाऊ शकते. एखादा दैविक चमत्कार जर झाला तर काही मागे पुढे होऊ शकते. चला येणार चेंडू 4 आणि गरज आहे ती मात्र 28 धावांची. गुड बॉलिंग शेवटच्या टप्प्यामध्ये काउंटर अटॅक. वंडरफुल कमबॅक, ट्रिमेंडस प्रेशर अँड एक्सलंट फील्डिंग. चेंडू हुक केलाय, उशीर झालाय, येतो तो षटकार. आणि गरज होती आता मात्र 22 धावांची. मागच्या वर्षी देखील ही ट्रॉफी उल्वा नोड मध्ये गेली होती, कारण मागच्या वर्षी बामणडोंगरी सगळ्या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता आणि फलंदाज देखील बाद झाला. या वर्षी देखील संदीप सर ही ट्रॉफी उल्वे नोड मध्ये जाणार का? प्रश्न पडलाय मैदानावरती. येणारे 2 चेंडू आणि 22 धावांची गरज. डीज आहे करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. येस सुनील सर, जे तुला बक्षीस दिलेला की आपल्याला धोका असतो त्याला बक्षीस शेवटी देत चला, तर तो चार्ज होतो लगेच. 2 चेंडू 22 धावा. चला शेवटच्या डब्यात मजा आली नाही मित्रांनो. सामना फायनलचा सामना चांगला होईल अशी अपेक्षा पाहायला गेली होती. चांगला म्हणजे रफ अँड टफ शेवटच्या चेंडूवरती. मग कोणी जिंको कोणी हारो तेव्हा रंगत निर्माण होते. माझा सामना एकतर्फी होतोय आणि ट्रॉफी उल्वा नोट मध्ये जाणार असा प्रश्न निर्माण झाला. 2 चेंडू 22 धावा. नाहीये गुड डिलिव्हरी आणि ट्रॉफी आता उल्वा नोड मध्ये जाणार. खारकोपर संघ जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम चॅम्पियन. फक्त 1 स्टेप बाकी आहे चॅम्पियन बनण्यासाठी आणि खारकोपर संघ बेल्स पंचायत बेल्स एलईडी आहेत ते उचलायचे आपण प्लीज. तुम्हाला विनंती असणार एलईडी बेल्स आहेत त्या ब्लिंक करतात, त्या फार महागड्या आहेत. शेवटचा चेंडू आणि अशा रीतीनं ही स्पर्धा जिंकली चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. यस इज बक्षीस वितरण सोहळ्याकडे